कारवाई होण्यापेक्षा आता त्या परिवाराला मदत होणं फार गरजेचं आहे. त्या गुत्तेदारातर्फे आणि आम्ही आमच्या संस्थांतर्फे पण मदत करणार आहोत. परभणीच्या प्रसिद्ध यशवाडी येथील मारुती मंदिरामध्ये काल सभामंडप कोसळण्याची घटना घडली आणि 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 18 जण गंभीर जखमी या घटनेमध्ये झालेले आहेत. याच अनुषंगाने बोलण्यासाठी या मंदिराचे विश्वस्त स्वामी शिवेंद्र आपल्यासोबत आहेत. ज्या भाविकांसाठी मंदिर आहे त्या भाविकांचाच मृत्यू होतो. काय वाटतं महाराज? त्याचं तर संस्थानला वैयक्तिक मला पण त्याचं फार दुःख आहे. फार अत्यंत हृदयपीडादायक वेदना आहेत. कधी असं स्वप्नामध्ये कधी अशी कल्पना केली नाही. आणि काल आळंदीहून येत असताना असं वाटू लागलं की थोड्या वेळानं जाग यावी, की असं वाटावं की स्वप्न ठरावं. परंतु वारंवार वाटत नाही हे सत्य घडलेलं आहे. फार वेदना आहेत त्याच्या. काय नेमकी चूक झालेली आहे? काही तुम्ही पाहणी केली? तुम्हाला ज्या संबंधितांना काम दिलेलं, नेमकं काम कोणाला दिले? काय नेमकी चूक झाली असं वाटतं? राजस्थानमध्ये मीनाक्षी मार्बल यांचे ते मिठनलाल मालविया यांना हे काम आपण सोपवलेलं होतं आणि ते दगड पाठवत होते. त्यांचेच पाठवलेले मजदूर ते दगडाची फिटिंग करत होते. त्या फिटिंगमध्येच काहीतरी गडबड झाली असावी किंवा फिटिंग केलेला दगड एखादा चिरला असावा, असं दुर्घटनेचं प्राथमिकदृष्ट्या कारण दिसालं. जर काम चालू असेल तर मग भक्तांना तिथं प्रतिबंधित करणं काम नाही आहे का? कारण जर समजा एवढं मोठं काम सुरू आहे आणि हे दगड आहेत एवढे, तर काम ते मंदिराचं जे काही आहे तर दर्शन एका बाजूनं किंवा मग दर्शनासाठी प्रतिबंधित करावं असं वाटत नाही का? नाही, आम्ही त्यांना वारंवार विचारणा केली बंद करायचे का काम. ते म्हणजे नाही, आम्ही असेच काम करतो, दर्शन चालू राहू द्या, काही खतरा नाही, काही धोका नाही आहे. आम्ही नेहमीच मंदिराचे काम चालू होतो, दर्शन चालू होते, त्यांना बंद करण्याची गरज नाही. आम्ही त्यांना विचारणाही केली पण त्यांनी काही तसं उत्तर दिलं नाही. आता जे काही मृत्युमुखी पडलेत यांना नेमकं जबाबदार कोण आहे असं वाटतं तुम्हाला? आता तो एक तर मंदिराचा गुत्तेदार, त्यांचे ते मजूर असणारे ते फिटिंगवाले, त्यांच्या फिटिंगच्या अनवधानामुळं लक्ष देऊन काम न केल्यामुळेच ही घटना झालेली आहे. माझा परत प्रश्न तोच आहे की ज्या भाविकांसाठी मंदिर आहे, जे भाविक मोठ्या प्रमाणावर येतात राज्यभरातून, तर काम एवढं मोठं चालू असताना मंदिरात दर्शनासाठी प्रतिबंध करावा असं तुम्हाला वैयक्तिक वाटलं नाही का? ठीक आहे, त्यांनी जरी म्हणलं तुम्हाला, आम्हाला वाटलं पण ते म्हणले काही गरज नाही आहे. आम्ही त्यांना प्रश्न केला पण ते म्हणले काही गरज नाही बंद करण्याची. गंभीर जखमी आहेत, त्याच्यात काही मुलं सुद्धा आहेत. मंदिर संस्थान यांना मदत करणार आहे का? काय पुढचं हे ठरवलेलं आहे तुम्ही? आता आम्ही रात्री हॉस्पिटलला भेटून आलो. RP हॉस्पिटलला 9 जण आहेत आणि गंभीर नाही, इथं नॉर्मल आहेत. परभणीला 2 आहेत, एक नांदेडला नेलेला, तो फक्त एक गंभीर लहान मुलगा आहे आणि 5 मृत पावलेले आहेत. मदत यांना काही मंदिर संस्थान काय मदत करणार आहे किंवा जखमींना पण काय मदत करणार? हां, आम्ही लवकरात लवकर मीटिंग घेऊन आमचं संस्थांतर्फे जे मृत पावले त्यांच्या परिवारालाही मदत करणार आहोत आणि जे ॲडमिट आहेत त्यांनाही मदत करणार आहोत. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर पुढे वाढवलं जाणार आहे का? हे काढून घेऊन दुसरं काही केलं जाणार आहे? नाही, मंदिराचं स्ट्रक्चर तर तेच राहील. फक्त आता सभामंडपचं काय करायचं ते आम्ही निर्णय घेऊ. पुढे आता काय करायचं ते काढलेलं काढावं लागणार आहे. समोरचा भाग तर काढलेलाच आहे, पाठीमागचा भाग ते काढून मग आता नवीन कोणत्या प्रकारे करायचं त्याचा विचार करू. काय कारवाई व्हावी या सगळ्या काम करणाऱ्यांना असं वाटतं तुम्हाला? कारवाई होण्यापेक्षा आता त्या परिवाराला मदत होणं फार गरजेचं आहे. त्या गुत्तेदारातर्फे आणि आम्ही आमच्या संस्थांतर्फे पण मदत करणार आहोत. पण तरी सुद्धा दुसऱ्या मंदिरांमध्ये अशा घटना घडू नयेत, हे अनेक ठिकाणी काम करतात असं तुम्ही म्हणतायत. मग अशा घटना होऊ नयेत म्हणून काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं या लोकांवर? आता ते कारवाई काय होईल आता पोलीस प्रशासन ठरवेल, आम्हाला नाही सांगता येणार कारवाई कशा प्रकारची व्हावी. मदत करणं हां, संस्थांतर्फे मदत करणार आम्ही. तर हे होते स्वामी शिवेंद्र यांनी स्पष्ट केलंय की त्यांनी सांगितलं होतं की जे काम करतात त्यांनी सांगितलं होतं की काम दर्शनाचे जे आहे ते बंद करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळं दर्शन सुरू राहिलं. ही घटना घडली, दुर्दैवी मृत्यू झाले. आता या मृत्यूनंतर या सर्व मृत्यू जे पडलेले त्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदत मंदिर संस्थान आणि कंत्राटदाराकडून दिली जाणार असल्याचं स्वामी शिवेंद्र यांनी स्पष्ट केलं. पंकज क्षीरसागर, ABP माझा, मानवत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.